हाय नमस्कार. तर आज आपल्यात आहे मासं फ्राय. तर साधन सिंपल आपलं रानातल्या वस्तीला काय नाही, याच्यात फक्त कोथिंबीर सोडून सगळं आहे बघा. यात खोबरं आहे, टमाटर, कांदा, लसूण. तर या भांड्यात बसलं नाही मग ह्यात बी टाकलेलं आहे. टमाटर पण तळते आलं सोडून दोन. आणि का इकडं बाजरीचं जेवायचं संपलंय पीठ आपल्यात. तर बाजरीचं लावून पीठ असं राहायचं बघा मास. तर आता खमंग खुसखुशी येत होते ते बघा. साधन सिंपल. तर कसं झालं नक्की सांगत जावं मला. ओके. फक्त आता याला फक्त एक कोथिंबीर झालं बघा कमी पडली. तर असं इथे थोडं वाटण आणि थोडं बाजरीचं पीठ घेतलंय. तर असं थांबा, माझा हात भरलाय. तर त्याला असं तळून लावते. लावून तळते. सांगत जा सुकलेलं. काय म्हणलं नाना सगळं नाव बिव ठेवू नका मित्रांनो, मैत्रिणींनो, मावशी. मम्मी वास छान येतोय. येतो ना. तर बघा हे आपलं असं चाललंय. तर बघा हे असं झालंय खमंग खुसखुशीत. तर याला नुसतं तेल आणि मीठच लावलेलं आहे. याला परत बाजरीचे पेस्ट टाकलेलं आहे. तर याला सगळं मटेरियल टाकलंय. परत काय धुणं सारवण झाल्यावर खात नाही ते. म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं लागतं त्यासाठी. तर आता अजून फक्त 2 तळायचं, बाकीचं त्यांचं कालवण करायचं. कडकच कडक टमाटे काही एकटे तळायला सांगतात. तर बघू आता पुढं आता कालवणाचं. तर बघा आता तेल ओतलंय, मासं तळून घेतलं बघा. आणि 2 टमाटे भाजले ते तळले ते असे असं तळून घेतलंय. तर आता मी ती टाकते. ते आपलं असलं गावठी खाणं. तर आपल्याला फक्त यात कोथिंबीरच कमी पडली बघा, नाही तर सगळं आहे. मला कसं तळून घेतली रवाई असं भाजलंय बघा. आता त्यात मी मासं टाकते. तुम्ही अशाच पद्धतीने करत असता का तेवढं सांगा मला नक्की. पण तुम्ही लय काय काय टाकता, पण काय आपल्यात गरीबाच्यात नाही बघावं. काही असलंच असतं एवढं साधं सिंपल. लय त्याचा आटाच करत बसायचं नाही आपण. तर कधी बी साधन केलं का नाही एक नंबर लागतं या.
तर असं फ्राय करून घेतलंय. मीठ आधी टाकलं पण काय तर त्यांच्या सगळ्या पोटात असा मसाला भरलाय बघा. आता थोडंसं त्यात घरपूर टाकते. घरकुल टाकून घेतलंय. आता थोडासा गॅस कमी करते. डोळा बाहेर पडलं बघा. आता याला नुसतं उकळलं का झालं. तर आपली घरची चटणी असल्यामुळं तर पिलटीत काढून घेतली होती बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल की हातानेच टाकते या. किती मीठ टाकलं टाकली बघा. आपल्याला आता काही एवढी भाजी आहे. तर आता याला थोडंसं उकळू द्यायचं. उकळल्यावर जरा आरक उतरते. तर कोथिंबीरमुळं आपल्या जरा कालवण थोडंसं होतंय. तर मस्तपैकी तरी बिरी येते आता चांगली याला. आता म्हण. तर तुम्हाला मस्तपैकी तरी बिरी आल्यावर दाखवते कशी येते ती तरी. तर आपलं कालवण उकळायला लागले आता इथं असं. तर एक ताई मला म्हणल्या की तुम्ही किती माणसं आहे. तर आम्ही बघा 2 मुलं. मी रिप्लाय बी दिली तुम्हाला. 2 मुलं ना आम्ही 2 जण आहे. ते 4च आहे. आख्या वस्तीवर एकटंच एवढंच. आणि तर मी काल ते व्हिडिओ टाकलेला की मला ही त्या ताई म्हणते की आम्ही बी सपोर्ट करतो. तर असंच राहतो तुमचा सपोर्ट. परत विचारलं मुलाला बरं आहे का. तर मुलगा ते चांगला झालाय. निवांत आहे आता. असं बरं म्हटलं का असं परत अजून आजारी पडतं. तर आपण आता तापलं तर त्याला रक्त चेक करून नेमकं काय होतंय काय नाही बघू. म्हणजे कळलं तरी नेमकं काय त्याचं. परत एक ताई म्हणल्या की त्याला ज्या किंवा शरीर कर तपासून पहा. तर बघू नक्की पैसे आलं का मी करते ताई. तर एक ताई मला म्हणल्या आम्ही कमेंट करतो पण तू रिप्लाय देत नाही. पण ताई मी तुम्हाला अशी मी रिप्लाय दिली आहे. पण असं सांगते की व्हिडिओमधनं. कारण का मला रिप्लाय द्यायला टाईमच नसतोय. कारण का मी रोज हिरवळ कामाला जाते बघा. संध्याकाळचं यायचं परत चुलीवर पुढं बसायचं. परत तिथून ताटून यायचं. मग ती गावात दुसऱ्या दिवशी मी कमेंट वाचत असते. त्याच्यामुळं काय मला जमत नाही. तर जसं जमल तसं मी कमेंट रिप्लाय देत जाईन तुम्हाला. तर बघू आपण इथं आता तरी आल्यावर तुम्हाला दाखवते. तरी आलेले आहे बघा. तर बघा. तर नक्कीच सांगा मला बिगर कोथिंबीरीचं कसं कालवण झालंय ते. तर खाऊन आणि सांगतो तुम्हाला कसं झालंय ते. तर चला आता बघ